नमस्कार, मी अमित काळे. न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय, की माध्यमांमध्ये चर्चा जी सुरू आहे, ती कोविडची सुरू आहे. आणि या कोविडच्या चर्चेमुळं कुठेतरी भारतीय नागरिक, महाराष्ट्रातला मराठी माणूस हा चिंतेत आहे किंवा कोविडची चर्चा सुरू झाल्यापासून आता काय पुढं वगैरे अशा अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. तर या सगळ्या संदर्भात आपल्याला आठवत असेल, की मागं ज्यावेळेला लॉकडाऊन झालेला होता भारतामध्ये, त्यावेळेला डॉक्टर रवी गोडसे हे समाज माध्यमांवर प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध झालेले होते. त्यांचे अनेक व्हिडिओ कोविडला धरून त्यांनी केलेले होते आणि समाजातल्या लोकांना धीर देण्याचं काम हे डॉक्टर रवी गोडसे यांनी केलेलं होतं. आज न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये म्हणणार नाही, ऑनलाईन अमेरिकेहून डॉक्टर रवी गोडसे हे उपलब्ध झालेले आहेत. भारतात त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि ते सध्या अमेरिकेमध्ये प्रॅक्टिस करतात. इतकीच जुजबी ओळख माझी डॉक्टर रवी गोडसे यांची आहे. तर मला त्यांना पहिला प्रश्न हा विचारायचा आहे, की डॉक्टर रवी गोडसे यांची ओळख मी प्रेक्षकांना, आमच्या श्रोत्यांना काय करून देऊ? बघा, डॉक्टर. मराठी लोक मला बऱ्यापैकी ओळखून आहेत. मला जर असं म्हणजे कोविड वगैरे आल्यावर का आपण अर्जुन आहोत असं वाटायला लागतं आणि द्रौपदीचे स्वयंवर आहे ह्या आणि द्रौपदीच्या स्वयंवरात अर्जुनालाच विचारलं, "अरे बाबा तू कोण? पटकन मांडव झाडून घे." तर त्याला कसं वाटेल. पण हल्ली गंमत काय झाली माहिती आहे ना, ती आपली दुसरी लहर वगैरे होऊन गेल्यानंतर आता मी नुसताच अर्जुन आहे. स्वयंवरं बरीच लागली, पण त्या स्वयंवरामध्ये द्रौपदी नसतेच. म्हणजे स्वयंवराची फक्त बातमी असते, द्रौपदी नसतेच, तर त्याच्यामुळे हे ना कोविडच्या बातम्या आता येत राहणार. पण आपण म्हणतो, की आता तो एंडेमिक झालाय. एंडेमिक झाला अच्छा. म्हणजे जसं डिस्नी मूव्हीमध्ये असायचं ना, अँड हां, दे हां. लिव्हड हॅपीली एव्हर आफ्टर, तसा एखादा डिसीज आला, की तो आणि भारतासारख्या देशामध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये म्हणजे त्या रोगाला प्रेरक अशी बरेच गोष्टी असतात ना, म्हणजे गरिबी आहे, गर्दी आहे, अस्वच्छता आहे आणि अशा अस्वच्छतेकडे रागारागाने नाही बघायचं. कारण कदाचित अस्वच्छतेमुळेच आपली जास्ती इम्युनिटी आहे भारताची. ती बरोबर. ती तशी तयार राहते. तर त्याच्यामुळे म्हणजे अशा बातम्या बऱ्याच येतात मधनं-मधनं. मला वाटतं ना असा आपला अलार्म असतो ना, की हां. 16 तास झोप झाल्यानंतर अलार्म किंवा 8 तास झोप काही झाल्यानंतर असं आपण अलार्म लावतो ना, तसा मला वाटतं कोविडने अलार्म लावलाय, की बरं. भारतीय लोकांचं किंवा मराठी लोकांचं सुख एका विशिष्ट पॉइंटपर्यंत पोहोचलं, की तो अलार्म चालू होतो कोविडचा परत आणि मग सगळे खडबडून जागे होतात आणि पळापळ चालू होते. माझ्या मते हे काही कोविड वगैरे नाहीये, ही फक्त बातमी आहे. त्याच्यामध्ये काही काळजीचं काहीच कारण नाही. आणि ह्या ज्या JN1 बद्दल आपण बोलतोय ना, एक तर JN1 म्हणजे JN.1 व्हेरियंट हे नवीन. बघा, उगाच ते आपल्या शायनिंग मारायला इंग्लिशची बाराखडी झाडून काढण्यात काही अर्थ नाहीये. म्हणजे XBB.1, B.1, B.1 म्हणजे ते अख्खी त्याची पूर्ण झाली आता. आता त्याचं कदाचित JN.1चं XDV म्हणून असेल. पण बरोबर. म्हणजे तुम्हाला आठवत नसेल, पण डिसेंबर 2021 मध्ये म्हणजे इंडियाच्या दुसऱ्या लहरीनंतर 6 महिन्यानंतर ओमिक्रॉन आला होता. आणि बरोबर. तेव्हा आता केसेस येणार-बिणार सगळे व्याकुळ झाले होते. आणि तेव्हा 3-4 मिनिटाच्या आत मी सांगितलं होतं, की हा ओमिक्रॉन भारतासाठी वरदान ठरेल. कारण हा मामूली आहे. हा मारत नाहीये, पण कोविडशी कसं झुंजायचं हे शिकवून देतोय. म्हणजे जवळ-जवळ अख्ख्या नेशनचं बूस्टर व्हॅक्सिनेशन करून जातोय. तसंच झालं होतं. काही केसेस वगैरे आले नव्हते. म्हणजे हॉस्पिटल्स वगैरे बांधली होती या लोकांनी आणि त्या बेडवर हे सगळे डॉक्टर लोकं मैं और मेरी तन्हाई पेशंटची वाट बघत बसले होते. काहीच झालं नव्हतं. नाही. मग डिसेंबर 2023 मध्ये आता तुम्हाला कदाचित आठवण पण नसेल. मी न्यूझीलंडला जायला निघालो होतो बरं. आणि JN.1 तेव्हा पहिल्यांदा आला होता. आणि अच्छा. तेव्हा मी एक 4 शब्दाचा मराठी ट्वीट टाकला होता. म्हटलं बास मी याच्यापुढे याच्यावर काही बोलणारच नाही, की JN.1 मामूली आहे. बस झालं. हा मामूली आहे. त्याच्या काही नादी लागायचं कारण नाही. तर हे जे आता आले सिंगापूर, हाँगकाँगमध्ये ते हां. JN.1चेच नातवंड आहेत. राइट. आणि JN.1च्याच वळणावर गेले. म्हणजे आता आमच्याकडे काहीतरी लग्नकार्य चाललं होतं आणि माझा मुलगा शांतपणे बसला होता. काही इकडची काडी तिकडे करत नव्हता. मग घरचे बरोबर आहे ना, बाबासारखा झालाय. काय करणार काय? तर तसं ते JN.1चे जे आहेत सगळी पिल्लं,
ती त्याच्यासारखीच आहे, जी मामूली आहे. काही करत नाही. काही करत नाही. ते संसर्गजन्य आहेत. बर. म्हणजे ओरिजिनल कोविडपेक्षा संसर्गजन्य हा प्रत्येक जो नवीन व्हेरियंट येतोय तो जास्ती संसर्गजन्य आहे. तुम्ही म्हणाल असं कसं होतंय? अरे किती सोपं आहे यार, म्हणजे किती सोपं आहे हे समजायला. आता तुम्ही विचार करा की एखादी गोष्ट जास्ती पसरते आणि समजा मेतकूट आहे आणि त्या मेतकुटाचा वास येतोय रूम मध्ये आणि एक अत्तर आहे केवड्याचं, त्याचा वास येतोय. तर केवड्याच्या अत्तराचा वास यायला लागल्यावर मेतकुटाचा वास निघून जाईल ना, म्हणजे तुम्हाला येणारच नाही, केवड्याचा वास टेक ओव्हर करेल. पण तुम्ही म्हणाल मग हे जे मेतकूट हा पहिला व्हायरस असेल तर दुसऱ्या व्हायरसमध्ये केवड्याच्या अत्तराची एवढी ताकद असल्याशिवाय त्याने त्या मेतकुटाला टेक ओव्हरच केलं नसतं ना. बरोबर. त्याच्यामुळे जो नवीन व्हेरियंट येतो तो जास्ती म्हणजे जास्ती प्रमाणात पसरू शकत नसता, तर तो आलाच कसा असता. कारण त्याला नुसतं आपल्याशी नाही लढायचंय. म्हणजे जग्गा डाकू तुमच्या येतो गल्लीमध्ये हप्ता मागायला, तेव्हा त्याला गंगा बरोबर पण लढायचंय ना आधी. त्या गंगाला जो तुमच्याकडून आता हप्ते वसूल करतोय, त्याला त्याने हरवल्यावर जग्गा तुमच्याकडून हप्ते वसूल करू शकेल ना. तर त्याच्यामुळे जो नवीन येतोय ज्याला सर्व्हायव्हल बेनिफिट पाहिजे तो जास्ती संसर्गजन्य असणारच, पण हे माइल्डच आहेत. अच्छा. आणि कसं असतं ना, पॅन्डेमिक बनायला खूप संसर्गजन्य असला तर उपयोग नसतो. म्हणजे पहिल्याच दिवशी तुम्ही रामगडची सगळी माणसं मारली तर दुसऱ्या दिवशी करणार काय? कोण घेऊन येणार तुम्हाला? असा पण पूर्ण नको, म्हणजे एवढा खतरनाकही नको. तसं एक बरोबर पॅन्डेमिक व्हायला ते एक रसायन लागतं. ते साधारणतः 100 वर्षातून एकदा येतं. तर 2020-21 साली आपण ते झेललंय. आणि हा जो आपण JN.1 चे सगळे हे मामुली म्हणतो, ते मामुली असल्यामुळे ते काय तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पाठवणार नाहीये. त्याच्यामुळे त्याची काही तसं काळजीचं कारण नाहीये. पण आता आपण जेव्हा बातम्या बघतो की बाबा हाँगकाँगमध्ये मग 81 लोक हॉस्पिटलमध्ये गेले. झालंय असं की हाँगकाँग, चीन, सिंगापूर आणि या सगळ्या देशांमध्ये जे मृत्यू झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण भारतात बघितलं तर भारतात हा आकडा आता 257 झालाय. त्यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि केरळ हे 3 राज्य आघाडीवर आहेत. काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये हे रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे ही भीती म्हणा किंवा ही चर्चा ही आढळली माहितीये का? कारण आपण शोधलंय म्हणून. तुम्ही शोधणं बंद करा, आढळणं बंद होईल. केसेस मोजणं बंद करा, केसेस कमी होईल. आता तुम्ही हाँगकाँगचं नाव घेतलं, हंगेरीचं का नाही घेतलं? हंगेरीमध्ये का नाही आले रुग्ण? तुम्ही सिंगापूरचं नाव घेतलं, स्पेनचं का नाही घेतलं? तिथे पण असतील रुग्ण, कारण तिथे टेस्टिंग करत नाहीये. आता हाँगकाँग, सिंगापूरमध्ये भारतामध्ये फक्त केरळचं नाव काय येतं? कारण केरळमध्ये मोजतातही आणि त्यांनी सर्वात जास्ती कोविड म्हणजे कोविडचं ट्रान्समिशन कमी व्हायचा ट्राय केला होता. महाराष्ट्र आपला उगाच त्याच्याबरोबर असतो, म्हणजे आपलं बहुतेक सगळं नौटंकी होतं, म्हणजे मी म्हटलं होतं ना तसं, रामलीलेमध्ये राम कोण आणि हनुमान कोण कळतच नाही, कारण सगळ्यांचे मास्क इथेच हनुवटीला लागलेले. म्हणजे सगळं आपला फुल देखावा होता ना, काही त्याच्यामध्ये नव्हतं. ते आपल्या सुरुवातीला अगदी लोकांनी ते पाळलं, पण नंतर तो मास्क खाली उतरत आला. मला जो ओरिजिनल कोविड होता त्याच्या अगेन्स्ट आपण मास्क घातले आणि मास्क तेव्हा सुद्धा नीट चालत नव्हते. आणि मास्कचं कसं होतं, तुम्ही विश्वामित्रची कथा ऐकली, विश्वामित्र ऋषींची. त्यांनी 10,000 वर्ष तप केलं आणि मग मेनका आली. मेनकाकडे बघितली, संपलं सगळं. 10,000 वर्षाचं तप वाया गेलं. ओके. आता तुम्ही 10,000 वर्ष तो करकचून मास्क बांधला आणि कर्मधर्म संयोगाने तुम्ही एकदा तो खाली काढलात आणि तेव्हाच कोविडचा पेशंट तुमच्या शेजारी होता. काय उपयोग आहे? म्हणजे ते सगळं असं काय तुम्हाला कंटिन्युअस प्रोटेक्शन देत नाही ना. आणि दुसरं म्हणजे इथे काही लोक ते करकचून मास्क बांधतात, N95, जीव जातो तुमचा त्याने. आणि जेवायला शेजारी बसतात एकमेकांच्या. मग तेव्हा काय ते स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेत आहेत का की कोविडला आता आम्हाला हे करू नको? आणि आमची जेवणाची आणि ओरिजिनल कोविडच्या 300 पट जास्ती
ओरिजिनल कोविडच्या 300 पट जास्ती हा संसर्गजन्य आहे. मग त्याला तुम्ही म्हणजे समजा एखादा विजापूरचा सरदार आहे आणि ज्याला 2 वर्षाचा शिवबा झेपत नाहीये, तो छत्रपतींबरोबर लढणार आहे. म्हणजे कोविड एवढा पॉवरफुल झालाय संसर्गजन्याच्या दृष्टीने. बरोबर. मारायला सीरियस नाहीये. तो संसर्गजन्य आपण त्याला थांबवूच शकत नाही. कुठल्याही परिस्थितीत थांबवू शकत नाही. आणि हे सिंगापूर, हाँगकाँगमध्ये काय येतंय माहितीये का? कारण त्यांनी झिरो कोविडचा खूप ट्राय केला होता. अच्छा. कोविड होऊच नये म्हणून. त्याच्यामुळे त्यांची कित्येक जी लहान मुलं होती, कोविडमध्ये जन्माला आलेली, तर सगळ्या लहान मुलांना जी नैसर्गिक देवदत्त इम्युनिटी असते, जी त्यांची बिल्ड होते, मातीमध्ये खेळून, मातीचे बोकाणे भरून, सायकल चालवून, गुडघे खर्चवून, झाडावर चढून, पडून, थोडी मारामारी करून, हे जे सगळं मुलांचं डेव्हलप होतं, ते त्या मुलांचं झालंच नव्हतं. त्याच्यामुळे तिथे एक गॅप आहे, ज्याला आपण इम्युन गॅप म्हणतो, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये. आणि हे कशामुळे झालं माहितीये? अति काळजी करण्यामुळे. म्हणजे हे जे लोक आपले म्हणतात प्रिकॉशन्स घ्या, हे ते प्रिकॉशन्स घ्या जे म्हणतात त्या ठोंब्यांचं काय करावं मला समजत नाही. कसले आपले म्हणजे अरे लोक म्हणतात अरे पण प्रिकॉशन घेऊन काय बिघडणार आहे? अरे ते काय बिघडणार आहे हे कळायचं तुम्हाला डोकं असतं तर तुम्ही असं काय बोललाच नसतात ना. अतिसावधानते सुद्धा फार त्रास होतो अतिसावधानतेमुळे, की म्हणजे अज्ञानात सुख असतं म्हणतात ते इथं लागू होतं. अज्ञानात सुख असतं. आणि कधी कधी कसं असतं ना, म्हणजे इग्नरन्स मे बी ब्लेस बट नॉलेज इज नॉलेज मे बी पॉवर बट इग्नरन्स इज ब्लेस असं म्हणतात. तर कधी कधी काय असतं ना, अज्ञान सुद्धा नाही याच्यामध्ये, की जेवढी तुम्ही जास्ती काळजी घ्याल, म्हणजे जेवढे तुम्ही मास्क घालाल किंवा हात धुवत राहाल, त्याच्यामुळे तुमची बाकीची इम्युनिटी कमी झाली. बाकीच्या म्हणजे, आणि आपला तो एक पॅटर्न असतो ना, म्हणजे अमेरिकेतले लोक वेगळे, भारतीय लोक वेगळे, अमेरिकेतले भारतीय लोक वेगळे, म्हणजे असे पण वेगवेगळे पॅटर्न असतात ना. म्हणजे आता जसं 3 पार्किंगच्या जागा आहेत आणि एका ठिकाणी नो पार्किंग लिहिलंय आणि 3 अमेरिकन तिकडे आले, तर दोघांना पार्किंग मिळेल. 3 भारतीय आले तर काय होईल? तिघांनाही मिळेल. तर त्याच्यामुळे हे लोक जसे वेगवेगळे असतात, त्याच्याप्रमाणे आपण आपली सुरक्षितता कमी नाही करून घ्यायचे, हे असं काहीतरी वेड्यासारखं बोललो. आणि आता हाँगकाँग, सिंगापूरमध्ये ती थोडी इम्युन गॅप असल्यामुळे मृत्यूच्या बातम्या आल्या. म्हणजे आणि कसं असतं ना, 10 लाखामधला एक मनुष्य जर मेला आणि 1 कोटी केसेस आल्या, तर काही लोक जाऊ शकतात ना. आणि खूप इम्युन सप्रेस असले. आणि कधी कधी कसं असतं ना, की JN.1 किंवा ओमिक्रॉन मुळे किंवा ओमिक्रॉन बरोबर अशा पण 2 गोष्टी असतात ना. समजा हे खूप संसर्गजन्य आहे, पटकन पसरलं आणि बहुतेक लोकांना इम्युनिटी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सिम्पटम पण नाही आहेत. म्हणजे तुम्ही खोकत पण नाही आहात, शिंकत पण नाही आहात, तुम्ही टेस्ट पण करत, तुम्हाला माहिती पण नाहीये आणि तो ओमिक्रॉन पसरतोय. आणि असं समजा महाभारताच्या वेळेला झालंय. आणि भीष्म पितामह पडलेत बाणबीण लागून आणि आपण जातो तिकडे, ते म्हणतात काय बाळा नमस्कार करायला आलास का? त्याला नाही आजोबा तुमच्या नाकात नळी घालायचे. आणि ते भीष्म आजोबा नळी घालून, नाकात नळी घालून ओमिक्रॉन काढला. परत न्यूज हेडलाईन की अमित काळे यांनी बातमी दिली की भीष्म पितामह यांचा मृत्यू ओमिक्रॉनमुळे झाला. अरे मग त्या अर्जुनाने मांडलेले 1000 बाण त्याचं काय झालं? एखादा मनुष्य पर्वतीवरून जाताना घसरून पडला, तर आता त्याच्या नाकात कशाला नळी घालताय? त्याला काही सिम्पटम्स आहेत का? एवढ्या प्रमाणावर तो समाजात असेल, आता नाहीये. आणि 253 केसेस आले वगैरे, म्हणजे अरे करोडो सुद्धा असतील, लाखो सुद्धा असतील, पण तुम्ही मोजताय कशाला? हा एंडेमिक आहे ना. तुम्हाला डायरियाचे किती पेशंट आहेत आता माहिती आहे भारतामध्ये? काल डायरियामुळे भारतामध्ये 200 लहान मुलांचा मृत्यू झाला. म्हणजे एवढा मोठा देश आहे, एवढी मोठी पॉप्युलेशन आहे, लोकलमधून काल किती लोक पडले असतील, त्याची काही न्यूज आहे का? तसं काही नसतं. त्याच्यामुळे हा काही सिरियस नाहीये. आणि या जे 1-2 मृत्यूच्या बातम्या येत आहेत, ते सुद्धा खूप इम्युनोसप्रेस लोक आहेत किंवा त्यांना दुसरं काही झालं. म्हणजे JN.1 ने त्यांच्या घराचं दार उघडलं आणि त्या उघडलेल्या दारातून दुसरा काही आत घुसला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम. आणि आपण हे मास्क बद्दल बोललो ना, एखाद्याला मास्क घालायचा असेल भीती म्हणून, त्याची थट्टा नाही करायची. त्यांना घालायचं तर घालू द्या.
त्यांनी तुम्हाला प्रेमाने सांगितलं की मला भीती वाटते, तुम्ही मास्क घालता का? तर आपण घालायला काही हरकत नाही. मास्कचा माझा प्रॉब्लेम काय आहे की पोल्युशन पासून संरक्षण होतं त्याचं. चीनमध्ये सगळेच लोक मास्क घालतात. सिंगापूरमध्ये बरेच घालतात, जपानमध्ये घालतात, हाँगकाँगमध्ये घालतात. पण आता बघा ना त्यांची इम्युनिटी काय आहे. ते कसे कोलमडून पडतात प्रत्येक वेळा हे काही झाल्यावर. आणि ते मोगल आझमचं गाणं आठवतंय ना, पर्दा नहीं जब कोई खुदा से, बंदो से पर्दा करना क्या. म्हणजे किती दिवस असं दिवा भितासारखं तोंड झाकून, न मुंह छिपा के जियो, न सर झुका के जियो, त्याच्यामुळे माझ्या मते आता मास्क बिस्क घालून काही उपयोग नाही. आता आपण पटकन हा जो भारतामध्ये केसेस बिसेस काय मोजताय म्हणून येत आहे. सिक कोणी नाहीये आणि त्याची काही लक्षणं काय, सर्दी खोकला ताप ते बाकीच्या यांच्यामुळे पण होऊ शकतं ना. मग आता तुम्ही करू काय शकता? हात धुवू शकता का? हात धुतल्यामुळे काही कोविडला फरक नाही पडत. पहिल्यापासून नाही फरक पडत. तुम्हाला दुसऱ्या डिसीजेस करता हात धुवायचा असेल तर धुवू शकता. पण तुम्ही विचार करा, समजा आपले मुंबईतले काही प्रेक्षक आहेत, दादर स्टेशनवर उतरले 3 लाख लोक डोंबिवलीहून आलेल्या लोकल मधून. कुठे धुणार आहेत ते हात? साबण आणि पाणी. सगळे हे होऊन जाईल, स्वर्गंगा आटेल एवढे लोक हात तेव्हा धुवायला लागले. कुठे म्हणजे काहीतरी लोकांना उचलली जीभ लावले टाळायला, काय वाटेल ते बोलतात. सगळ्यांनी 15 सेकंद हात धुवत राहा. अरे रनिंग वॉटर तरी आहे का बोंबलायला? 15 सेकंद आणि पाणी हात धुवत राहा. त्याचे बिहेवियर जाऊन आम्ही घेऊन यायचो. माझी बायको मुंबईची ती पहिल्यांदा डोंबिवलीला आली तेव्हा ते भिल्लांच्या टोळ्या वेळा दिसतात का बघत होती ठाणा गेल्यानंतर. त्याच्यामुळे इथे रनिंग वॉटर नाही आणि म्हणे 15 सेकंद हाताखाली पाणी धरून जाऊन ते छोटी गावं आहेत त्यांनी काय करायचं, काहीतरी येण्यासारखं बोलतात. आता म्हणे सोशल डिस्टन्सिंग पाळा. सोशल डिस्टन्सिंग पाळलं तर मग मॅरेज सीझनचं काय होणार, लग्नामुंजींचं काय होणार, एवढं सगळं. आणि मग जगायचं कशाला? प्रत्येक काही ना काहीतरी न्यूज असणारच ना. मग हे जिना बी काय जिना आहे लल्लो, एका मागून एक चालू आहे. त्याला काही अर्थ नाही. आता ते सगळं आपल्याकडे ना आणि न्यूजवर म्हणजे मोठ्या टाइम्स ऑफ इंडिया काय मुद्दा काय आहे डॉक्टर साहेब, की या संदर्भातल्या बातम्या ह्या ज्या वेळेला प्रमुख माध्यमांमध्ये सुरू होतात त्यावेळेला सर्वसामान्य माणूस जास्त गडबडतो किंवा त्याच्या मनामध्ये चिंता निर्माण होते. मागच्या वेळेला पण आपण बघितलं असेल की किती वाहिन्यांवरनं आणि वर्तमानपत्रामध्ये आम्ही त्या बातम्या त्यावेळेला दिलेल्या होत्या की कोरोना सोडून बातमीच नसायची. त्यामुळं खरं तर लोक घाबरली जास्त. आणि आपल्याकडे असंही म्हटलं गेलं की जी लोक जास्त घाबरली ती स्वर्गवासी झाली. नाही म्हणजे भीतीमुळे तुमची इम्युनिटी कमी होते, तुमची प्रतिकारशक्ती कमी होते. आणि आपण हे मोठे म्हणतो ना, टाइम्स ऑफ इंडिया, इंडिया टुडे वगैरे वगैरे. मी बघत होतो काय काय जस्ट इंटरव्ह्यूच्या आधी. काही कॉपी अँड पेस्ट करून टाकतात तो अमेरिकेचा. म्हणजे काय त्याला एडिटोरियल कंट्रोलच नाहीये. त्याच्यात त्यांनी एक लिहिलंय की बूस्टर घेत राहा. अरे कुठला बूस्टर घेत राहा? काय बोलताय ते लोक? कुठला बूस्टर आहे अवेलेबल इंडियामध्ये आता? किती लोकांनी घेतलाय? 135. आणि बूस्टर घेऊन म्हणजे आता जर का बूस्टर घ्यायचा असेल, आपल्या वॅक्सिन ज्या बनल्या होत्या त्या ओरिजिनल कोविडच्या अगेन्स्ट बनल्या होत्या. त्या डेल्टाच्या अगेन्स्ट पण चालत होत्या. ओमिक्रॉनच्या अगेन्स्ट नाही चालत त्या बदलायला लागतात. जसे फ्लू वॅक्सिन दरवर्षी बदलते. आता अमेरिकेमध्ये काल आमच्या गव्हर्नमेंटने म्हणजे आता याच्यामध्ये पॉलिटिक्स पण आलंय कोविडमध्ये. आमचं आता ट्रम्प सरकार आहे. तर त्यांनी सांगितलं आणि त्यांनी एक प्रश्न विचारला सोशल न्यू इंग्लंड जर्नलमध्ये की 52 वर्षाची बाई आहे आणि ती हेल्दी आहे. तिने आतापर्यंत 6 डोसेस घेतलेत आणि तिला 5 वेळा कोविड झालाय. तर आता तिला बूस्टर देऊन तुम्ही काय साध्य करणार आहात? काय हासिल करणार आहात? ही कोविशिल्ड आहे ना, ती खूप चांगली वॅक्सिन निघाली रेट्रोस्पेक्ट मध्ये. आणि त्याचे जे सगळे साईड इफेक्ट वगैरे लोक बोलतात ना, हे सोशल मीडियाचे शेअर तुटून पडलेले असतात ना त्याच्यावर, त्याचं काही मेजर होणार असतं तर ते तुम्हाला पहिल्या डोस नंतर 3 आठवड्याच्या आत झालं असतं. आता त्याची काही भीती नाही. हे जे सगळे सिनियर मंडळी आहेत, माझे गुरुजन, आई वडील ज्यांनी मला शिकवलं, हे जे भारतातली सिनियर फळी आहे, कोविशिल्ड फार छान वॅक्सिन निघाले. तुमच्या सिरियस डिसीज पासून खणखणीत संरक्षण करेल. घेतलेले 2 डोस आणि 1-2दा झालेला ओमिक्रॉन, त्याच्यामुळे आता तुमचं सिरियस डिसीज पासून खणखणीत संरक्षण आहे. आणि माइल्ड डिसीज पासून कोणी तुम्हाला वाचवूच शकत नाही.
मग कशाला गडबड गोष्टी करत बसायच्या त्या बूस्टरच्या. आणि बूस्टर घेऊन टाका म्हणजे काय आहे कुठे? ओमिक्रॉन ऍडजस्टेड बूस्टर नाहीच आहे ना भारतामध्ये. बरोबर. जर का mRNA प्लॅटफॉर्म असता तर mRNA प्लॅटफॉर्मवर पटकन चेंज करता येतं. mRNA प्लॅटफॉर्म अशी एक वॅक्सिन असते की ज्याच्यावर गाडी कुठली सोडायची, ती फक्त गाडी बदलायची, प्लॅटफॉर्म तोच राहतो. पण mRNA आला जेव्हा इंडियामध्ये तेव्हा आपण तो घेतलाच नाही. बिल गेट्स म्हणे मला ट्रॅक करतोय म्हणून सोशल मीडियावर चालत होतं. म्हटलं अरे तुझं उत्पन्न 8 रुपये आहे, तुला बिल गेट्स ट्रॅक करून बिल गेट्सच्या तीर्थरूपांना काय फायदा होणार आहे त्याचा? त्यांना काय मिळणार आहे त्याच्यातून? 20 पैसे कमिशन. पण mRNA नाहीच आहे आपल्याकडे टेक्नॉलॉजी. mRNA अख्ख्या जगाचा फ्युचर आहे. कॅन्सर करता वगैरे नाहीच आहे आपल्याकडे, कारण आपण घेतलंच नाही mRNA. आता घेता येईल पण आपल्याकडे बूस्टर डोस नाहीच आहेत आणि काही गरजही नाहीये. असते तरी मी सांगितलं असतं. हा काय वैद्यकीय सल्ला नाहीये, मैत्रीच्या नादाने सांगतो. आणि औषधं आहेत, त्याच्यामुळे कोणी इम्युनोसप्रेस्ड असला आणि त्याला चुकून झाला, त्यांना लोकांना मी तेच सांगतोय की मास्क घालून नाही थांबवू शकत, सोशल डिस्टन्सिंग करून हात धुवून नाही थांबवू शकत. आहे तसं आयुष्य चालू ठेवा. इम्युनोसप्रेस माणसाला चुकून झालाच तर औषधं आहेत. मोल्नुपिराविर बद्दल मला माहित नाही. पॅक्सलोविड आहे म्हणजे निर्मा ट्रेलविर, ते इंडियामध्ये बनतं, बऱ्याच ठिकाणी मिळतं, 5,000 रुपयापर्यंत मिळतं. त्याचे पण साईड इफेक्ट्स असतात, त्याचा डोस ऍडजस्ट करायला लागतो, बरीच बाकीची औषधं बंद करायला लागतात. ते तुमच्या डॉक्टरशी बोलून घ्या. लागलं 3 दिवसाचा रेमडेसिवीरचा पण प्रोटोकॉल आहे, ज्यांचा कोणाचा चुकून ऑक्सिजन कमी झाला तर. म्हणजे 10 लाखातले जे 5-10 लाख लोक मरू शकतात त्यांना सुद्धा आपण आरामात वाचवू शकतो. आणि एखादा कोणी मनुष्य असेल की ज्याच्याकडे पैसे आहेत, वेळ आहे आणि बाकी काही करायला नाही आणि त्याला असं औषध घ्यायचं असेल की कोविड होणारच नाही, मोनोक्लोनल अँटीबॉडी पण अवेलेबल आहे अमेरिकेमध्ये, पेमगार्डा म्हणून. ती चालते ओमिक्रॉनच्या विरुद्ध. ते काही आपल्याकडे येणार नाही ना, त्याची चर्चा होईल ना, त्याचं नाव होईल ना, कमिटीवर त्याचं कोणतरी बोलेल. कमिटीवरचे लोक मख्खपणे तुमच्याकडे बघून तुम्ही प्रिकॉशन घ्या. म्हणजे हे लोक काय करतात यांना कोणी विचारायचं नाही, कारण आपल्याकडे असं काही प्रश्न उत्तर होतच नाहीत ना. टाउन हॉल असतो. बरोबर. टाउन हॉलमध्ये आमचे गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स येतात आणि अमेरिकेतला कुठलाही नागरिक कसायचा पण गरज नाही, अमेरिकेमध्ये व्हिजिटर असेल तो त्यांना काहीही प्रश्न विचारू शकतो. आपल्याकडे असं काही नसतंच ना. हे येऊन सांगणार तुम्ही काळजी घ्यायची. अरे तुम्ही काळजी घ्यायची म्हणजे काय काळजी घ्यायची? काळजी घेऊन काय सिद्ध होणार आहे? काही स्टडी आहे का तुमच्याकडे? का नुसतं प्रिकॉशन, हाय लेवल मीटिंग, हाय लेवल प्रिकॉशन. कोमट पाणी प्या, धुवा, मास्क लावा. हा, ते कोमट पाण्याचं मला काही कळलं नाही अजून. पण ज्या टेम्परेचर मध्ये कोविड मरतो त्या टेम्परेचरला तुम्ही पाणी केलं तर तुम्ही उडाल, काय. त्याच्यामुळे ते कोमट पाणी मला ना बऱ्याच गोष्टी ना आता तिकडच्या काही समजतच नाही. मला असं म्हणजे हताश व्हायसारखं होतं. ते आपण महाभारताबद्दल बोलत होतो ना, तर सीदंती मम गात्रा आणि जसं अर्जुनाचं झालं होतं, हे आपलेच सगळे सखे सोयरे आहेत, हे असं काय बोलतात म्हणून मी मटकन जमिनीवरच बसतो. मला काही सुधरतच नाही. पण काय काळजीचं काही कारण नाही. महाराष्ट्र सरकारनं सुद्धा कालच असं जाहीर केलंय की अशी काही अलर्ट बिलर्ट देण्यासारखी काही परिस्थिती नाहीये आणि काही आवश्यकता लागल्यास आम्ही केंद्र सरकारशी बोलून घेऊ त्याबद्दल. काय केंद्र सरकारशी बोलणार आहे? काय केंद्र सरकारला काय माहिती आहे? त्या महाराष्ट्र सरकारने माझा एखादा व्हिडिओ बघितलेला दिसतोय. काय तर एवढ्या उर्मटपणे बोलायचं काही पॉईंट नाहीये. पण काही त्यांना माहित नसतं, उगाच काहीतरी बोलायचं म्हणून. आणि प्रिकॉशन म्हणजे कसं असतं ना, की समजा एखादा लहान मुलांचा वर्ग आहे पहिलीतला आणि एखादा मुलगा आहे बिचारा, काहीच माहित नाही, त्याला काय हुशार नाहीये, दिसायला पण चांगला नाहीये, असं बोलू नये पण नाहीये, आणि कधी त्याला कोणी विचारतच नाहीत शिक्षक वगैरे. आणि मग कोविड येतो, मग त्या मुलाला पण बोलायला मिळतं, तो हात वर करून, हे सगळ्यांनी काळजी घ्यायची. म्हणजे काय काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं? मृत्यूपत्र करून घरी राहून बसून राहायचं का? आहे तसं आयुष्य जगत राहा, काही काळजी बिळजी करू नका. काळजी एकाच गोष्टीची आहे, काळजीची, ती करू नका. अच्छा, ठीक आहे. बऱ्यापैकी आपण सगळे विषय कव्हर केलेले आहेत आतापर्यंतच्या संभाषणात. अजून लोकांनी काय काळजी घ्यावी वगैरे असले काही प्रश्न मी तुम्हाला काळजी घेऊ नका, ते सांगताय. काळजी तुम्ही सांगितलेलं आहे, त्याचीच मला काळजी वाटते. ठीक आहे डॉक्टर साहेब, आपण वेळात वेळ
काढून न्यूज डंकासाठी वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात. पण मी तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारलेला की मी तुमची ओळख काय करून देऊ, त्याचं उत्तर तुम्ही शेवटपर्यंत दिलंच नाही. आम्ही कोण म्हणून काय पुसता, मी असू लाडके. अगदी माझं आता फार मैत्रीचं नातं जमलंय माझ्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांबरोबर. काय काय टोमणे पण मारतात मधनं, पण ठीक आहे. ते आपल्या प्रेमाचा हिस्सा आहे तो. मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, की आता कोविडची बातमी आल्यावर मी एक कंगवा आणि पावडरची डबी घेतली आहे व्हिडिओ बनवायला. तर बऱ्याच जणांनी म्हणजे तो लिहिलं व्हिडिओ बनवण्याकरता लगेच पावडर हां. लावून मी तयार असणार आहे. तर लोकांचं उत्तर आलं, की पावडर नको, कंगवा नक्की वापरा. राइट. ठीक आहे. भेटूया. चला. हो, नमस्कार. धन्यवाद. बाय, धन्यवाद. बाय, बाय.